नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। कसे आहात तुम्ही? हसताय ना? आणि हसायलाच पाहिजे, कारण की आपले हसल्याने नेहमी आपले आयुष्य वाढत असते। तर चला आता व्हिडिओला स्टार्टअप करूया। की आता आपण समजा मार्केटमध्ये गेलो आणि महिलांना आणि जेंट्स म्हणा महिला म्हणा यांना भीती काय वाटते की आपला बिझनेस मार्केटमध्ये चालेल का नाही, बरोबर ना? तर तुम्ही एक लक्षात ठेवा, आपण समजा न्हावी यांच्या दुकानात गेलो, ते आपल्या केसाकडे पाहतात, याचे केस वाढलेत किती आणि कापायचेत किती, म्हणजे त्यांचा बिझनेस कशावर आधारित आहे? आपल्या केसावरती। आपण जर कपड्याच्या दुकानात गेलो, तिथले लोक फक्त आपले कपडे बघतात, काय ह्या माणसाला कोणत्या क्वालिटीचे कपडे दाखवायचे, म्हणजे आपल्या कपड्यावरूनच आपलं हे होत असतं की आपण कोणते कपडे घालू शकतो हे त्यांना बी लगेच कळतं। तसंच आपण चपलाच्या दुकानात जर गेलो ना, तर चपलावाला सुद्धा आपली चप्पल बघूनच आपल्याला चप्पल दाखवतो की ह्या माणसाला कोणत्या साईजची चप्पल बसणार आहे आणि कोणत्या क्वालिटीची आणि किती क्वांटिटीची चप्पल तो घेणार आहे। तर हे झाले बिझनेसचे मार्केटमधले फंडे झाले। मग आपणच मराठी माणूस आणि मराठी महिला का बरं घाबरतो? जर परप्रांतीय येऊन आपल्या राज्यामध्ये जर बिझनेस स्टार्टअप करू शकतात, महिलासुद्धा मेस चालू शकतात, हॉटेल चालू शकतात, मोठे मोठे बिझनेस करू शकतात, तर आपल्या मराठी बायका का बरं मागे राहतात? मला हेच म्हणायचं आहे। कारण की आपल्या महाराष्ट्रातील बायकांनी सुद्धा बिझनेससाठी पुढे व्हायला पाहिजे। आणि मार्केटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला फक्त स्ट्रगल करावं लागणार आहे। आणि मेन म्हणजे तुम्ही घरातून सुद्धा बिझनेस स्टार्टअप करू शकता। घरातून म्हणजे तुम्ही आता बघा, आपले डिलेव्हरी नंतर आपल्याला जे सुटावड्याचे लाडू लागतात ते कमीत कमी 1000 ते 1200 रुपये किलोने मार्केटमध्ये जात आहेत। आणि ते म्हणजे महाराष्ट्रातील बायका एवढ्या सुगरण आहेत की ते लाडू महाराष्ट्राच्या बायकाशिवाय इतर कुणीही चांगले बनवू शकत नाही, याची तर मला बरोबर खात्री आहे। तेच लाडू जर तुम्ही घरून सुरुवात केली मार्केटला द्यायला, त्याच्यातून तुम्ही कमीत कमी आपला रिटेलचा खर्च कमीत कमी 700पर्यंत असतो, 600 किंवा 700पर्यंत असतो तूप वगैरे धरून, आणि तेच जातात 1200 रुपये, म्हणजे 600 रुपये तुम्हाला प्रॉफिट होते। तुम्ही हाही बिझनेस करू शकता। आणि समजा हा बिझनेस केला, आपलं स्वतःचे कार्ड छापायचं आणि कुठंही जाऊ दे, वेळ वायाला जाऊ द्यायचा नाही। आपण समजा बस स्टॉपला गेलो, स्टेशनला गेलो, मार्केटला गेलो, आपलं कार्ड दाखवायचं, आम्ही हे बनवतो, असं असं करतो, तुम्हाला पाहिजे असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा। असं जर प्रत्येक महिलांनी जर केलं ना, आपल्या महाराष्ट्रात कोणत्याही महिला अडाणी आणि कुणाच्याही पैशावर अवलंबून न राहता स्वतःच्या पायावरती उभा राहतील। म्हणून महिलांनो, तुम्ही घरातून कोणता ना कोणता बिझनेस स्टार्टअप करा आणि स्वतःच्या पायावरती उभे राहा। आणि स्वतःच्या पायावर उभं राहिल्यानंतर तुम्हाला जी एक स्वतःची इमेज ही काय असते कळेल। म्हणून मार्केटमध्ये तुम्हाला उतरायला कोणी सांगत नाही, तुम्ही प्रोडक्ट बनवल्यानंतर आपोआप मार्केट तुमच्या घरीच येणार आहे। कारण की तुम्ही जेवढं जाहिरात कराल, फेसबुक आहे आपल्याकडं, आपल्याला जाहिरात करायला कुठं जायचं आहे का? फेसबुक आहे, इंस्टा आहे, यूट्यूब आहे, आपण सोशल मीडियावरती आपले ॲड टाका, ॲड टाकल्यानंतर आपल्या फेसबुकवरून ऑर्डर येतात, इंस्टातून ऑर्डर येतात, यूट्यूबवरून सुद्धा ऑर्डर येतात। म्हणून तुम्ही स्वतःच्या पायावर जर उभा राहायचं असेल ना तुम्हाला, तर स्वतःचं मार्केट स्वतः तयार करायला शिका। हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।